मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद। बुलढाण्यातून एक सर्वात मोठी राजकीय बातमी समोर आली आहे। बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीवरून सत्ताधारी भाजपमध्येच मोठा अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे। मलकापूरचे भाजप आमदार चैनसुख संचेती यांनी स्वपक्षीय उमेदवारालाच पाडण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। परिवर्तन पॅनलमधून विजयी झालेले भाजप नेते शिवचंद्र तायडे यांनी हा थेट गद्दारीचा घणाघाती आरोप आमदार संचेतींवर केला आहे। बुलढाणा जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल आज समोर येताच मलकापुरात भाजप विरुद्ध भाजप असा नवा संग्राम सुरू झाला आहे। राष्ट्रवादी अजित पवार गट पुरस्कृत परिवर्तन पॅनलमधून विजयी झालेले भाजप नेते शिवचंद्र तायडे यांनी भाजपचे स्थानिक आमदार चैनसुख संचेती यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा थेट आरोप केला आहे। आमदार संचेती यांनी आपल्याला पाडण्यासाठी शेवटपर्यंत आटोकाट प्रयत्न केले असा दावा तायडे यांनी केलाय। आमदार संचेती यांनी सुरुवातीला भाजपकडून ज्ञानदेव वाघुदे यांना उभे केले। मी स्वतः पक्षासाठी माघार घ्यायला तयार होतो, मात्र संचेतींनी वाघुदेंची पेटी बंद केली आणि थेट विरोधक असलेल्या शरद पवार गटाच्या संतोष रायपुरे यांना छुप्या पद्धतीने मदत केली। ही पक्षाच्या उमेदवारासोबत केलेली उघड गद्दारी आहे। मी याची तक्रार आमचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे, अशी प्रतिक्रिया विजयी उमेदवार शिवचंद्र तायडे यांनी दिली आहे। दादा, तुमचा विजय झाला आहे, काय म्हणायचं? माझा विजय हा मलकापूर मतदारसंघातील अतिशय अटीतटीची ही लढत होती आणि माझा जो प्रतिस्पर्धी होते हे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे संतोष रायपुरे आणि वाघोदे हे प्रतिस्पर्धी नसून ही लढाई खऱ्या अर्थानं चैनसुख संचेती आणि माझ्यामधली होती। परंतु चैनसुख संचेती यांनी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जे होते ज्ञानदेव वाघोदे यांची पेटी ऐन वेळेवर बंद करून, नाहीतर जो विड्रॉलच्या वेळेला मी तशी ऑफरसुद्धा दिलेली होती, कधी भाजपचा ज्ञानदेव वाघोदे ठेवायचा असेल तर माझा विड्रॉल होऊन जाईल, परंतु संचेती यांना मला उभंच करून पराभूत करायचं होतं, जेणेकरून मी मलकापूर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या राजकारणातून बाजूला व्हायला पाहिजे, कारण की सर्वात मोठा अडथळा त्यांना मीच आहे। आणि त्यांनी सर्वात शेवटी वाघोदे यांची पेटी बंद करून शरद पवार गटाचे संतोष रायपुरे यांना सारे मतं द्या हे त्यांनी सांगितलं। परंतु काय झालं की लेवा पाटीदार समाज एवढा मोठा समाजाचे 4 मतं होते आणि माझ्याजवळ 14 मतं होते। असे त्या समाजाने त्याचा तो अपमान आहे, तो अपमान सहन न झाल्यामुळे त्यांनी 4 मतं माझ्या पारड्यात टाकून मला 18 मतांनी 18-12 या फरकानं मला निवडून दिलं। खऱ्या अर्थानं मी त्या समाजाचा ऋणी आहे। नाही, आता सत्ताधारीमध्ये भाजप आहे आणि सत्ताधारीच्याच विरोधात जर सत्ताधारी आमदार काम करत असतील तर आपण चैनसुख संचेती यांची तक्रार करणार आहे। मी तक्रार करणार आहे, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे। नाही, मी काही करून दुसऱ्या पक्षात गेलो पाहिजे हे त्यांची मनमोहन इच्छा आहे। जर मी दुसऱ्या पक्षात गेलो तर ते पुऱ्या मलकापूर मतदारसंघात पेढे वाटतील, एवढी मला खात्री आहे। तायडे यांच्या या गंभीर आरोपामुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजी आता पूर्णपणे चव्हाट्यावर आलीये। आमदारांनीच विरोधकांना मदत केल्याचा आरोप झाल्यामुळे जिल्हाभरातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडालीये। स्वपक्षीय नेत्यानेच गद्दारी केल्याचा आरोप करत आमदार चैनसुख संचेतींची शिवचंद्र तायडे आता थेट देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार घेऊन जाणार आहेत। त्यामुळे आता आमदार चैनसुख संचेती यावर काय स्पष्टीकरण देतात आणि भाजपचे वरिष्ठ नेतृत्व यावर काय कारवाई करते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, बुलढाणा। अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज।